म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा. तर अगोदर आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान बघू. बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे 2007-8 मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेले आहे, ज्याचा उद्देश तांदूळ, गहू आणि डाळींचं, लक्षात ठेवा, तांदूळ, गहू आणि डाळींचं उत्पादन वाढवणे. तर या 2024 मध्ये या अभियानाचं नाव बदलून राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान असं करण्यात आलेलं आहे. तर जी 11वी पंचवार्षिक योजना होती 2007 ते 2012 या कालावधीची सुरू करण्यात आली होती. त्याच्या अंतर्गत तांदळाचं उत्पादन 10 दशलक्ष टन, गव्हाचं उत्पादन 8 दशलक्ष टन आणि डाळीचं उत्पादन 2 दशलक्ष टन एवढं करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आणि 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत अतिरिक्त 25 दशलक्ष टन उत्पादनाचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. आणि ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे, म्हणजे याच्यातला जो खर्च आहे तो केंद्र आणि राज्य दोघं मिळून करतात 60-40, राईट. तर आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा बघू. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा याच्यावरती सतत क्वेश्चन असतो. जो कायदा आपल्या संसदेमध्ये 10 सप्टेंबर 2003ला 13ला मांडण्यात आला, हा कायदा 12 सप्टेंबर 2013ला मंजूर करण्यात आला आणि तो आधीच्या तारखेपासून म्हणजे 5 जुलै 2013 पासून लागू करण्यात आला संपूर्ण भारतात. तर हा कायदा महाराष्ट्रामध्ये कधी लागू करण्यात आला? 1 फेब्रुवारी 2014 पासून लागू करण्यात आला, लक्षात ठेवा. या कायद्याचा उद्देश काय आहे? तर भारतातील सुमारे 1.2 अब्ज लोकसंख्येपैकी जवळपास 2 तृतीयांश लोकसंख्येला अनुदानित धान्य पुरवणे याचा उद्देश आहे. या कायद्यात मध्यान्ह भोजन योजना, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली यांचा समावेश आहे. तर या कायद्याअंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना 5 किलो धान्य देण्यात येतं. ते कोणत्या दराने आणि कोणतं धान्य? तर बघा, तांदूळ 3 रुपये प्रति किलो दराने, तांदळामध्ये 3 शब्द म्हणून 3 रुपये प्रति किलो, गव्हामध्ये 2 शब्द म्हणून 2 रुपये प्रति किलो आणि जाडे भरडे धान्य किंवा मोठ धान्य हे 1 रुपया प्रति किलो दराने दिलं जातं. हे तोंडपाठ करून ठेवा. तसंच गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि काही विशिष्ट श्रेणीतील मुलांना म्हणजे माल न्यूट्रिशियस मुलांना मोफत धान्य दिलं जातं आणि ते पण दररोज. तर हा जो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे तो ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला आणि शहरी भागातील 50% लोकसंख्येला अन्न सुरक्षा प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. तर आपल्या टेलिग्राम चॅनलला ऍड व्हायचं असेल तुम्हाला तर या नंबरवरती एक मेसेज करा किंवा दर दिवशी आपलं 7 PM ला या चॅनलच्या लाईव्ह सेक्शनमध्ये आपलं लाईव्ह लेक्चर असतं, ते जॉईन करा. तुम्हाला 100% फायदा होईल. आणि ही शॉर्ट शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. सो धन्यवाद.